आज ना मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझ्या दादूचं सध्याचं मॉर्निंग रुटीन. सध्याचं का बरं? कारण आता तो जसा मोठा होत चालला आहे ना, तसं त्याचं रुटीन चेंज होत चाललं आहे. आता आम्हाला ना सकाळी उठायला अलार्म लावायची गरजच नाही, कारण आता आमचं पिल्लूच आम्हाला उठवायला लागले. सकाळी 5:05-5:30च्या दरम्यान उठतो आणि एकटाच खेळायला सुरुवात करतो आणि दॅट दॅट द्या असं त्याच्या भाषेमध्ये आम्हाला उठा उठा सकाळ झाली असं म्हणत असतो. उठल्यानंतर ना त्याला सगळ्यांसोबत थोडा वेळ खेळायचं असतं. माझ्यासोबत थोडा वेळ खेळून झाल्यानंतर त्याच्या पप्पांची बारी येते. त्याच्या पप्पांनी तर त्याला खुर्चीवरच बसवलं होतं आणि पप्पांसोबत खेळून झालं की त्याच्या आजीची बारी येते. आजी त्याला उन्हामध्ये घेऊन बसत असतात, कारण सकाळी एकतर थंडी पण खूप जास्त पडलेली असते आणि मेन म्हणजे कोवळ्या उन्हामुळे त्याला विटॅमिन डीची कमतरता भासत नाही. आणि आजीसोबत मग थोडा वेळ खेळून झालं की करण मामाची बारी येते. मग सगळ्यांसोबत खेळून झाल्यावर तो खूप दमतो आणि मग मी त्याला दूध पाजून आंघोळ घालते आणि मग आंघोळ घातल्यावर मात्र तो लगेच झोपी जातो. तो झोपी गेल्यानंतर मग मी घरातली कामे उरकायला सुरुवात करते.